नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्ट टीचर डिप्लोमा ATD कला आणि हस्तकला शिक्षक याच्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शैक्षणिक प्रक्रियेमध्ये शिक्षक हे पात्र खूप महत्त्वाचे असते. शिक्षक हा शिक्षण संस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक असतात. शिक्षक ही पदवी घेताना ज्या विषयात त्यांना आवड आहे त्याच विषयावर लक्ष केंद्रित केले जाते. काही शिक्षक हे गणित शिकवतात तर काही शिक्षक हे विज्ञान शिकवतात. ATD या कोर्सबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. ATD हा कला शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. हा कोर्स कोणीही करू शकते. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. मान्यताप्राप्त बोर्डमधून 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. म्हणजे जर का तुमचं सायन्समधून 12वी झाली असेल, आर्ट्स कॉमर्समधून 12वी झाली असेल तरीसुद्धा तुम्ही या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला 12वीमध्ये कमीत कमी 50% गुण असणे आवश्यक आहे. या कोर्सला वयाचे कोणतेही असे बंधन नाही, परंतु कला शिक्षक म्हणून नोकरीच्या वेळेस शाळेच्या नियमानुसार वयाचे बंधन असते. म्हणजे तुम्ही वयाच्या 43व्या वर्षी किंवा 40व्या वर्षापर्यंत जॉईन करू शकता किंवा 60 वर्षापर्यंतच तुम्ही जॉब करू शकता. हे वयाचे बंधन तुम्हाला असू शकते. हा कोर्स करण्यासाठी इंटरमिजिएट या प्रमाणपत्राची गरज असते. या कोर्सला प्रवेश मुख्यतः गुणवत्तेच्या आधारे दिला जातो. हा डिप्लोमा कोर्स असल्याने प्रवेशासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा घेतली जात नाही. तसेच हा कोर्स केल्यामुळे तुम्ही स्वतःचा आर्ट क्लाससुद्धा सुरू करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करायचा आहे त्या व्यक्तीमध्ये कलेची आवड असणे आवश्यक आहे. तसेच ती व्यक्ती कलेत पारंगत असावी लागते. या 2 महत्त्वाच्या गोष्टी त्या व्यक्तीत असतील तरच या कोर्सचा पूर्णतः फायदा त्याला होतो. सर्वात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की आर्ट टीचर हा स्वतः एक चांगला कलाकार असला पाहिजे व त्याच्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत शिकवण्याची रुची असली पाहिजे. म्हणजे तुमच्यामध्ये जर का ते कलेचे गुण आहेत तर तुम्ही शाळेत किंवा तुमचा एखादा क्लास चालू करून सुद्धा तिथे तुम्ही शिकवू शकता. या कोर्समध्ये विद्यार्थ्याला थेरी व प्रॅक्टिकल या दोन्हींचे शिक्षण दिले जाते. मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू या सर्व भाषेमध्ये तुम्हाला हा डिप्लोमा कोर्स शिकवला जातो. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी हे अतिशय संवेदनशील असतात. 1 ते 16 वयोगटातील मुलांसाठी शारीरिक व मानसिक बौद्धिक विकासासाठी कला व खेळ या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या वयोगटातील मुले आपल्या भावना समजून घेण्यासाठी विविध कलांचा सहज व सुंदर वापर करत असतात. म्हणजे चित्रकला असेल त्याच्यामध्ये किंवा गाणी असतील, कविता असतील किंवा खेळांमधून ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना शब्दापेक्षा कलेचे माध्यम अधिक जवळचे वाटत असते. या कलेतून त्यांच्या भावना व्यक्त करत असतात ते. शालेय शिक्षणाचा उद्देश फक्त चित्रकार व शिल्पकार तयार करणे हा नसून मुलांमध्ये सौंदर्य अभिरुची वाढवणे व त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी रुजवणे, कृती करण्याची व उपक्रम राबवण्याची कौशल्य निर्माण करणे ही आहे. हा कोर्स केल्यामुळे आपण SSC, CBSE, ICC बोर्डच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत कला शिक्षक म्हणून काम करू शकता. तसेच फाईन आर्टच्या इंटरमिजिएट ड्रॉइंग आणि पेंटिंग या कोर्सला थेट प्रवेश मिळतो. तसेच BA फाईन आर्ट्सच्या 2य वर्षात थेट प्रवेश तुम्हाला मिळू शकतो. हा कोर्स करण्यासाठी लागणारी कागदपत्रे याच्यासाठी तुम्हाला 10वी व 12वीची गुणपत्रिका, लिव्हिंग सर्टिफिकेट, इंटरमिजिएट सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट या सर्टिफिकेटची गरज असते तुम्हाला ATDच्या डिप्लोमा कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी. ATD या अभ्यासक्रमाचा कालावधी हा 2 वर्षाचा असतो. या 2 वर्षाच्या अभ्यासक्रमात रेखाचित्र आणि चित्रकला, डिझाईन, ड्रॉपिंग, स्मृती आणि कल्पना शक्ती, ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे मानव निर्मित आणि निसर्ग, ब्लॅकबोर्ड ड्रॉइंग आणि कॅलिग्राफी, मेमरी ड्रॉइंग, स्टील लाईफ, कलेचा इतिहास, स्क्रीन पेंटिंग, 2D आणि 3D डिझाईन, स्केचिंग अँड लँडस्केप इत्यादींबद्दल शिक्षण हे तुम्हाला या 2 वर्षामध्ये दिले जाते. ATD टीचर डिप्लोमा कोर्स फी तर तुम्हाला आर्ट टीचर डिप्लोमा कोर्ससाठी टोटल फीज आहे 42,000 रुपये. परंतु काही महाविद्यालयांची फी कमी जास्त होऊ शकते. ही तुम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची मिळून तुमची 42,000ची फी असते. ती तुम्ही कॉलेजमध्ये जर का वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर ती वेगवेगळी असते.
हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर का तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि याच्यानंतर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ त्याच टॉपिकवर टाकेल.